तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, तर यांच्याकडून विविध पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट एपिडेमिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं एक जागा आहे. या पदासाठी तुम्हाला MBBS किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला MBBS किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे CPHC कन्सल्टंट. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी पण तुम्हाला MBBS किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. तसेच या चारही पदांसाठी तुम्हाला इथे 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. तर या पदासाठी पण तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बजेट अँड फायनान्स ऑफिसर. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला CA किंवा इंटर CA किंवा ICWA किंवा इंटर ICWA किंवा MBA फायनान्स विथ ग्रॅज्युएट इन कॉमर्स किंवा MCOM विथ टॅली तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागेल. त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BCom आणि टॅली इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 18,000 रुपये मिळणार आहे. तसेच तुम्हाला इथं 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सायकॅट्रिक नर्स. तर यासाठी इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc विथ सर्टिफिकेशन इन सायकॅट्री फ्रॉम रिप्युटेड इन्स्टिट्यूट किंवा DPN किंवा MSc नर्सिंग इथं तुम्हाला लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष PG. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला PG युनानी लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहे. तसेच तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव लागेल आयुष हॉस्पिटलमध्ये. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष UG. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BAMS लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथं 8 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष मेल. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BAMS लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष फिमेल. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी पण तुम्हाला BAMS लागेल आणि जे वेतन आहे तर ते पण तुम्हाला इथं 28,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे IPHS कन्सल्टंट. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन इन बायोमेडिकल इंजिनिअर इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये मिळणार आहे. तर एकूण जी पदे आहेत तर ती इथं 25 आहेत. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 65 वर्षापर्यंत आहे. तर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ती इथं ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्जासोबत तुम्हाला जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं भरायची आहे. तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही UPI ॲपद्वारे भरू शकता. इथं अकाउंट नंबर तसेच IFSC कोड देण्यात आलेला आहे. तर त्याद्वारे तुम्ही हे परीक्षा शुल्क इथं भरू शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 19/12/2024 ते 31/12/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथे दिलेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे कार्यालय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं प्रत्यक्ष किंवा टपालाने इथं पाठवायचे आहेत.
तर वरील जी पदे आहेत तर ती इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.